मी खालसा कॉलेजलाच होते, हा. पण आम्ही ट्युशन क्लासेसला लास्ट इयरला एकत्र होतो सर, आणि मला न सांगता पण यायचे. अनिलला माहिती आहे, दोघे जणच माझ्या इथे एरियामध्ये राऊंड मारायचे, चल रे ती कुठे राहते बघूया. म्हणजे त्यावेळेस स्कूल म्हणजे घरून थोडा विरोध होता ना त्यांच्या, माझ्या नाही, माझ्याकडे नेहमी विरोध, त्यांच्याकडून विरोध. मग हे काय म्हणाले? तेव्हा त्यांनी बोलले मला वेळ दे, मी सांगतो तुला. आता तुम्हाला वेळ पाहिजे. तेवढी तयारी नव्हती हो. काय कथानक आहे, वेगळंच कथानक आहे. फोन करून वाट पेटवली तुम्ही आणि ह्यांनी विचारल्यानंतर तुम्ही म्हणताय की आता मला वेळ दे. वेळ दिला म्हणजे कसं आहे, पुढे जायचं अगोदर पूर्ण विचार केला पाहिजे. तो आधी करायला पाहिजे होता पहिला. आत्याच्या मुलाला पाठवलं गाडीवर यांना घेऊन आले, सकाळी 4 वाजले. तोपर्यंत रात्रभर पोलीस स्टेशन, असं लग्नानंतरची पहिली रात्र पोलीस स्टेशन मध्ये काढली. क्या बात आहे. मला सांगा, आता ड्युटी म्हणून पोलीस स्टेशन मध्ये असतात, पण त्यावेळेला अशा परिस्थितीत पोलीस स्टेशन मध्ये राहणं फार टेन्शनचं असेल ना? घाम फुटलेला. नाही, अख्खा दिवस मैदानातच असतो, थोडा वेळ तरी घरी थांबलं पाहिजे. होय ना? काय हो? ठीक आहे, आता याच्या पुढे मी कमी करतो काय. नक्की? नाही, माझा मुलगा पण मैदानात जायला लागला, म्हणून ह्याचं बंद होत नाही, मैदान खेळायचं, वर टूरला जायचं. काय हो, कधी नेताय? आता सुट्ट्या पडतील मुलांना. लगेच त्यांच्या ज्या काही लगेच होकार आहे ना, त्याच्यातच मला कळलं की ह्यांना बॅग भरायला खूप वेळ लागणार. बोला सासूबाई. चांगली आहे रोहिणी, असं म्हणजे मी कधी तिला सूनच हे केलं नाही, मुलीप्रमाणेच हे केलं तिला. नाही, तुम्ही भाग्यवान आहात अशी सून. म्हणजे ते म्हणजे असं कधी तिला आठवून दिलंच नाही कोणत्या गोष्ट. हो ना? रोहिणीच्या घरी मी पहिल्यांदा गेलेली. रोहिणीची आई मान्यच करत नव्हती, बोलली मी तुमच्या घरामध्ये देणार नाही मुलगी. आणि रोहिणीला एकदम म्हणजे हे स्ट्रिक होतं एकदम. मग मी निघून आली खाली, माझ्याबरोबर एक मुलगा पण होता, आम्ही निघून आलो मग खाली. मग मी माझ्या नंदेला सांगितलं असं असा प्रॉब्लेम आहे म्हणून. ठीक आहे, पण आता व्यवस्थित आहे हो, ना? आता व्यवस्थित आहे, ती चांगली आहे, छान सुखात संसार आहे त्यांचा. मावशीकडे द्या, मावशीला. मी नायगावली मावशी आहे. त्यांच्याकडे होते का नायगावला? तिने माझ्या बरोबर माझी तिकडची परिस्थिती बरोबर असताना पण तिने जसे होते तसे दिवस माझ्याबरोबर काढले. आणि मी आता अजूनपर्यंत पण ती मला खूप प्रेमाने आणि ह्याने म्हणजे हे करते. होय. म्हणजे मावशी म्हणून तिला म्हणजे एक माझ्यासाठी त्यांचं एक स्थानच आणि आहे. मावशी म्हणून मुलगा मुलगा म्हणजे कन्यादान मी केलं, असं बोललं तर तेच कन्यादान तिचं मीच. ती जेव्हा तिथून आलेली तेव्हा कन्यादान सगळं यांनी केलं. हो ना? आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे? क्षमा माझ्या घरच्यांची मागेन मी, हां. सगळ्यात पहिला वडिलांची मागेन, आणि धन्यवाद द्यायचे तर आतापर्यंत जे लोक माझ्या आयुष्यात आले, ज्यांनी मला मदत केली आहे, ज्यांनी मला सांभाळून घेतले, ते सगळ्यांची. तुम्ही? मला धन्यवाद मानायचे झाले तर माझ्या आईवडिलांचे, कारण की ज्यावेळी आलेली इथे त्यावेळी त्यांनी सगळं लग्न म्हणजे जे काय करतात विधी सगळं त्यांनी एकट्यांनी केलं. पत्रिका छापली, जे काय लग्नाचा पूर्ण जो असतो प्रकार सगळं माझ्या वडिलांनी केलं आणि आईने. आणि आम्हाला जसं लग्न असतं पूर्ण तसंच केलं. पत्रिका छापली, सगळ्यांना आमंत्रण दिलं, पत्रिका दिली, बोलवलं सगळ्यांना, आणि परत आम्हाला राहायला पण इथे घर त्यांनी दिलं. त्यावेळी क्षमा मागायची झाली तर यांच्या वडिलांचे, की जे काय प्रकार झाला त्यामुळे माफी मागतो आम्ही त्यांची. तुम्ही काय सांगाल तुमच्या सासू सासऱ्यांना? नाही, आई माझ्या खूप चांगल्या आहेत. म्हणजे माझ्या दोन्ही मुलांच्या वेळेला मग त्यांनीच केलं, मला माहेर नसल्यामुळे, आणि अजूनही त्या मला स्वतःहून येऊन मदत करतात. आम्ही म्हणजे जरी बेघर राहत असलो तरी स्वतःहून येणार, मला मदत करणार. तर आहे पप्पा पण छान आहे. आता तुमची थोडीशी धावपळ आहे. हो. हा? 5 वस्तू, 7 वस्तू की 11 वस्तू, हो. किती वस्तू आणणार ते बघायचं आहे. हो. आणि 3ही बक्षिसं मिळवून देणार का ते आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे. वेळ 2 मिनिटाची, आणि अक्षर आहे क. कढई, कप, कढई एका वेळेला एक वस्तू. समोरच आहे. वेळ 2 मिनिट आहे. हा, कप आणि कप. त्यापैकी कोणालाही हा अंदाज आला नाही शाळेत काय चाललंय तुमचं. इतके होते मग अभ्यास करताना काय पूर्ण? नाही 8वी 9वी 10वीत म्हणजे शाळेतली जी 3 वर्ष होती तेव्हा खरं अभ्यासात आम्ही दोघेही चांगले होतो, सो आपापल्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन होतंच. त्यामुळे असं, आणि आम्ही तेव्हा एकमेकांना काही सांगितलेलं नव्हतं, सो इट इज ओनली की मनात होतं. अगदी मनात, कोणाच्या मनात होतं? दोघांच्याही होतं, असं टॅली केलेलं होतं. ते सांगतील ना, तुम्ही कशाला? माझ्या मनात होतं. माझ्या मनात होतं. 9वी 8वीच्या एंडपासूनच मी ही पुढे बसायची, मी उंच असल्यामुळे मागच्या बेंचवर असायचो, सारखं लक्ष असायचं की कुठे फळ्याकडे वेगळ्या पाठीकडे लक्ष असायचं की काय करतेय, लक्ष आहे की नाही, बघतेय का मागे. तर आणि मित्र परिवार होते सगळे, जाता येता काहीतरी टपल्या मारायचे, बर्थडे सेम, नावं सेम,
आम्हाला सगळेजण के म्हणायचे, काय चाललंय वगैरे वगैरे चालू होतं तसं. 3 वर्ष तशी गेली. हो अगदी. आणि त्यानंतर कोणी कोणाला प्रपोज केला? त्यांनी प्रपोज केलं 10वीची एक्झाम हो. झाल्यावर. कुठे? 10वीची आमची एक्झाम झाली. 30 मार्चला या शेवटचा पेपर होता संस्कृतचा, तो संपला. नंतर मी बघत होतो ही कधी भेटते आहे. मी म्हटलं 1 एप्रिलला नको विचारूया, काहीतरी अर्थ वेगळा जाईल. एप्रिल फुल व्हायचं. म्हणून 4 एप्रिलला मी तिला शाळेत बोलवलं की ये जरा भेटायचं आहे, बोलायचं आहे. आणि तेव्हाच विचारलं की पण तेव्हा तुम्ही एकटेच गेला होता शाळेत? हो, मी एकटा होतो. माझ्या एक्सपेक्टेशनप्रमाणे हिची एक मैत्रीण आली होती आणि मग जरा ती थोडी दूर लांब जा- गेली आणि मग त्याने प्रपोज केलं मला. मग तुमचं काय लगेच होकार होता? लगेच म्हणजे मी वाटच बघत होते की हा कधी विचारतोय. नाही, पण मला मी सांगा की हे जेव्हा सगळं जमलं तेव्हा आजूबाजूला कोणालाही माहिती नव्हतं? माझ्या मते तरी नाही, म्हणजे 10वीत असताना नसावं माहिती. कोणाकोणाला माहिती होतं? हात वरती करा. कोणी ती बाजूच्या नाही. शाळेत असताना नक्की नाही माहिती. एक मिनिट. तुम्हाला कधी? कॉलेजला असताना कोण लागली? तुम्हाला? 1 मिनिट, त्या पाठी काहीतरी बोलतायत माऊली. ते गार्डनला भेटले ते दोन मला माहिती. हे आमच्या शेजारचे आहेत. हो, बघितलं, त्यांची सीसीटीव्ही जास्त जागृत जास्त आहे. जागृत आहे. मग त्यांनी गार्डनला भेटले ते मला माहिती आहे म्हणतात त्या आजी. हो, बघितलं असेल. आमचं तेव्हा लक्ष नव्हतं, आम्ही एकमेकांकडे आम्ही एकदम बघायचो आणि focus होतो. फिरायचो. एक सांगू, मग त्यांनी फायनली मग काय झालं? मग शेवटी इतकं लेक्चर ऐकल्यावर तुम्हाला टेन्शन नाही आलं? मूड ऑफ झालेला, पण वी हॅव टू मूव्ह ऑन. काय येस. मग दुसऱ्या दिवशीपासून क्लास बंद? नाही, क्लास आम्ही चालूच ठेवले. अरे, एखादी मुलगी इतकं बोलल्यानंतर म्हणाली असती ही तुझी पुस्तकं, ही तुझी वही, मी निघाले. पण काही पण म्हणा, जेडीच आपलं चांगलं आहे ना. सासर आणि माहेर दोन्ही एकच आहे. आणि अजिंक्य पण खरंच चांगला मुलगा आहे. कुणाच्या आद्यात नसतोय आणि मध्यात नसतोय. आपण भलं आणि आपलं काम भलं. आपल्या शीतलला ना अजिंक्य सारखाच मुलगा मिळायला पाहिजे, होय की नाही? होय. अगर ये प्रभु दयाल पांडे अपना मुंह खोल देता तो क्या गौरी के साथ हम ब्याह कर सकते हैं? बिरादरी से बाहर निकाले जाते और माताजी कभी इजाजत नहीं देती तुमको। क्या कही धमकी दे रहे हैं आप हम? जो भी समझो, पर हम तो इतना जानते हैं कि तुमने एक मांसाहारी परिवार के साथ रिश्ता जोड़कर अपना घर भ्रष्ट कर दिया। अब उसमें एक बच्चा पैदा कर शुक्र परिवार को भ्रष्ट कर रहे हो। हमारे बच्चे के बारे में बोलने की हिम्मत कैसे हुई आपकी? मुंह तोड़। ईशासाठी ठेवलेलं जे घबाड आहे ना, ते सगळं तुझं होऊ शकतं मोनिका. हे खरंच सगळं तुझं होऊ शकतं, फक्त एक अट आहे. कसली अट? अट ही की तू विक्रांतला डिवोर्स दे, तुझा गाशा गुंडाळून इथून निघून जा. ईशासाठी ठेवलेली सगळी संपत्ती तुझी. गैरसमज या शब्दाचा आता कंटाळा आलाय नानासाहेब मला. कुणाला न सांगता त्याच्या मुलाला आपल्या घरामध्ये घेऊन बसायचं हे योग्य आहे का? मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, मी स्वतःहून त्याला नेलेलं नाही. बस झालंय नानासाहेब, काही एक बोलू नका. कृपा करून सांगतोय, यानंतर तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये पडू नका. आमच्या सूरजला जरा दारूचा नाद आहे. तुम्हासनी आम्ही पसंत आहे काय? चालतंय. वहिनी म्हणल्या माझ्यामुळे कोणाच्या घरात सुख शांती येत असेल तर मी लग्नाला एका पायावर तयार आहे. सासू गचकल्याली तेव्हा तिचा जाच नाही, अन मोठा दीर आयुष्यभर लगीन करणार नाही असं म्हणणारा. मी लगीन करणार तर नंदिता संकटच करणार, आणि ते बी मुंबईला राहायला जायचं असं. ओ हॅलो, काय चाललंय काय? आमच्या कुठल्याही वस्तूला असा हात नाही लावू शकत तुम्ही. का हात लावू शकत नाही? ही जागा आता माझ्या मालकीची होणार आहे.
हो होणार आहे, अजून झाली नाही. अरे पण ज्यांच्या मालकीची आहे त्यांना प्रॉब्लेम नाहीये, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?